व्हिडिओ करू होतो म्हणून आज आली आहे पापड करायला, शायनिंग मारायला. तुला येत नाही? मला येत नाही. हा पण आला आता व्हिडिओ बनवतोय समजल्यावर. बघा इथे दाखवतो तुम्हाला, थांबा. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे, म्हणजे तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल ब्लॉग कसा आहे. जाऊ दे, केसांबद्दल काय बोलू नका, केस खूप वाढले, कापायचे आहेत. ते जाऊ दे. ब्लॉग अशाबद्दल आहे की आज जे 2 महिने आपण पापड करतोय, त्या पापडातून आपण काहीतरी मम्मीला देतोय जे मम्मीला पाहिजे होतं. तर थोड्या पापडाची प्रोसेस पण बघूया. 1 किलो पापडाला आपल्याला किती वेळ लागतोय. तर आज मी, अक्षू आणि मम्मी तिला आता पापड करायला सुरुवात करतोय. तर बघूया पापड कसे होते. चला आता आपण खाली जाऊन बघूया मम्मी काय करते. तर आता इथे मम्मीनी पाणी उकळवायला ठेवलंय. ही सगळी सामग्री आणि इथे पीठ आहे. पीठ चाळून घेते. ते सगळं पीठ वगैरे भागवून झालं, काहीतरी भागवतात. ते काय बोलतात मम्मी त्याला? म्हणजे काय होतं त्यांनी? भागवून घेतलं की चांगले खुसखुशीत होतात पापड. तर आता मम्मी ते पीठ वगैरे चाळून घेते, मापून घेतो. चला पीठ पुढची प्रोसेस मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. तर आता हे पीठ आहे ते सगळं आपण पाण्यात टाकणार, ते भागवून वगैरे घेणार आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. तर आता भागवून वगैरे आपलं झालेलं आहे पीठ. हे बघा, मग अशी आपण सगळं कुकर ह्याच्यावर गॅसवर सगळं टाकलं आणि ते भागवून घेतात काहीतरी. आता ते भागवून वगैरे झालेलं आहे. आता हे मम्मी थंड करते पीठ आणि मग ते मळायचं आहे. आता हे व्हिडिओ करत होतो म्हणून आज आली आहे पापड करायला, शायनिंग मारायला, मोठेपणा. तर आता आपण हे सगळं गोळे करायचे आहेत तिन्ही, आणि मग आता वरती पापड करायला जाऊ. ठीक आहे. हे बघा, थंड झालं ना पीठ, म्हणजे थोडंसं नॉर्मल ह्या पिशवीत टाकायचं आणि मग त्याचा एक गोळा करून घ्यायचा. हे बघा, 2 गोळे केलेले आहेत आम्ही इथे. ह्यांना आपण परत मळावं लागेल आणि परत गोळे करावे लागतील. हे बघा, मी आता दाखवते शायनिंग मारून. असं केल्यावर हात भाजत नाही, म्हणजे हाताला चिटकत नाही पीठ. जोरात काम चालू आहे पापडाचं. झालं, संपायला आलं. हे 2 गोळे केलेत आणि हा एक आता होतोय गोळा तयार, आणि हा एक गोळा. तर आता आम्ही 4 वाजता चालू केलंय पापड तयार करायला. आता मी झाल्यावर व्हिडिओ एंड करतो, तेव्हा तुम्हाला समजेल की 1 किलोच्या पापडासाठी किती वेळ लागतो. तर आता ते मी तुम्हाला मगाशी हे 3 गोळे दाखवलेले, हे बघा, ते आता केलेले आपण नॉर्मल. आता हे जे लागते ना मम्मी, ते गोळे करायसाठी, म्हणजे फायनल मळते पिठाला. तर ह्याचे आता गोळे करू आणि पुढे आपण लाटायला जाऊया. ठीक आहे, चला. हिची तर काही शायनिंग दाखवायसाठी दाखवायपुरतं लाटायला आली आहे, नाही तर कधी येत नाही. तर आता गोळे करू आणि मग पापड लाटायला घेऊ. ठीक आहे, चला. त्यापासून करून ठेवले तर खूप हे बघा, गोळे करायला घेतलेत मम्मीने. हे आता गोळे झालेले आहेत. आणि म्हणजे आपण काय करतो, 6 ग्लासेचे पापड आपले 1 किलोचे पापड होतात. तर आता सगळे एकदम करू गोळे आणि डायरेक्ट पापड लाटायला घेऊ आपण. कसं म्हणायचं तुमच्याकडे व्हिडिओ बनवले की सगळ्यांना समजतं काय का? हा पण आला आता व्हिडिओ बनवतोय समजल्यावर, मोठेपणा. हे हफी काय आहे? व्हिडिओ बनवतोय समजल्यावर आलं लगेच. आपल्याला 1 किलो पापड फ्री आहे. मोठेपणा काय नाही देणार तुम्हाला. आपल्याला 1 किलो पापड फ्री, खावायचे पण आणि घ्यायचे पण. हा काय मस्त. तर आता अर्धा तास झालाय, 4:30 वाजलेत. मम्मीने हे गोळे करून दिलेत. तर हे गोळे आपल्याला असे करायचे एकदम गुळगुळीत. ते गोळे गुळगुळीत करून झाल्यावर मग आम्ही या मशीन मध्ये टाकून थोडंसं प्रेस करणार आहे. बघा, दाखवतो तुम्हाला. असं प्रेस करून डायरेक्ट इथे लाटायला. आता दाखवतो तुम्हाला. हा असा प्रेस करायचा. असा झालाय ना, हा बघा, असा झालाय ना, इथे तो डायरेक्ट लाटायला घ्यायचा.
आता काय काय जण बोलू नका की हाफ फुल पॅन्ट नाही घातली आणि हाफ पॅन्ट वर करते पाय दिसत आहेत तुम्ही तर एवढं पापड करायला का फुल पॅन्ट घालून बसलो म्हणून मी हाफ पॅन्ट घातली त्याला बोलतील फुल पॅन्ट नाही घातली व्हिडिओ मध्ये आता हे बघा असं लागतो तुला येत नाही हं? मला येत लागत एक नंबर लाटतो पण हे बघा गोल गोल. भारी रे. कशी टेक्निक आहे दाखव जरा. दाखवायची नसते टेक्निक. आता आपला झालेला आहे काढून पण तयार. दाखव. काढून पण दाखव. ही टेक्निक फक्त मम्मीला देते पण मी ट्राय करतो कारण की आलं खूप कठीण असतं. जमलं 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 जमलं. झाला बाबा. आता असेच आम्ही सगळे करतो झाल्यावर भेटू डायरेक्ट जसं तसं मी मध्ये मध्ये दाखवत जाईन तुम्हाला काय करते टाइमपास ते मला दाखवतो. आता बघूया न टाइमपास करता एवढे पापड करायचे आपल्याला 1 किलो येतील तर आता न टाइमपास करता आपण हे सगळे पापड संपवून टाकू. अरे मोडला. आतापर्यंत 10 पापड मोडून झाले. एक लाटते मोडते 10 पापड लाटले तिथे आणि सगळे कुस्करले तिने. काय याला पापड लाटते काय माहिती. आता दाखवते पापड. दाखव. हे बघा हे पापड नीट घातले. दाखवतो हिचा पापड बघा काय त्याची अवस्था केली आहे. चांगला तरी आहे. इथून जास्त खाल्लंय त्यांनी इथून कमी खाल्लंय. कमीच इकडून हे कुपोषित पापड आहे वाटत. वाकडा तिकडा काय नाही चालते. आणि मी लाटलेले आहे बघा असे एकदम. तयारी जोरदार चालू आहे. ते मम्मी पण आली आहे पापड लाटायला. ट्राय करतोय नीनासारखं करायचं पण नीनासारखं आम्हाला काही जमत नाहीये. नीनासारखं काही जमत नाहीये. नीनाची मेहनत बघा. मम्मी हाय ना तेवढं जुना लावते त्या पापडला पण जमत नाही. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत. मगापासून आम्ही लाटो होतो. पीठ आजचं काय वेगळंच झालंय कडक झालंय थोडं मग आज थोडा वेळ लागतोय. तर आता मम्मी पण आली आहे. मम्मी आली तर पटापट होत आहेत असे वाटत हे बघा एवढे झालेत मला दाखवतो. हे बघा आता एवढे तर झाले आहेत. अजून आपल्याला एवढे आहे बघा त्या साईडला आहेत भरपूर. तर पटापट कळूया न टाइमपास करता. ही एक टाइमपास करते नुसती बोलते काम तर काय करत नाही पटापट. तर हिला आम्ही दुर्लक्षित करून आता आम्ही पटापट पापड लाटतोय. अगे हे वाले येतात ते इकडे टाक. अगं ते पाय ठेवलेस ना तिकडे डोकं सॉरी गुडघे ठेव तिकडे. पाय जिकडे ठेवलेस ना तिकडे गुडघे ठेव आणि मग असं हात पुढे ठेवायला होईल. हा तर आता ना संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण ना 2 दिवसापूर्वी ना एक म्हणजे आपण पापडाच्या इन्कम मधून 2 महिने आपण पापड गेले त्या इन्कम मधून आपण छोटीशी एक ना वस्तू घेतली आहे. तर ती आता आली आहे जस्ट त्यांनी कॉल केलेला मला. तर आता आम्ही आणून ठेवली आहे ती खाली सागराकडे तिकडून आणायची आपल्याला. तर ही तर शायनर खूप एक्सायटेड आहे बघायला ती आणि मम्मी तर आहेच. तर आता थोड्या वेळाने आपण ती वस्तू बघणार आहोत. हे आता पापड एवढे करून झाले ना की तुम्हाला पण दाखवतो ती वस्तू काय आपण मागवली होती. ठीक आहे तर पटापट पापड करू आणि तुम्हाला ती वस्तू दाखवतो. तर आता संध्याकाळचे 7:20 झाले. फायनली आता आमचे पापड लाटून झाले रे बघा. पाठ दुखते ना बेकार पाठ दुखते म्हणजे आम्हाला दररोज आम्हाला 3 तास लागतात. तर आज शेवटी मला वाटलं लवकर पटापट होईल पण पीठ मध्ये थोडा पाणी कमी झालं वाटतं आज. तर आता सुकल्यासारखे झाले म्हणून ते लाटायला पटापट जमत नव्हतं. काय नाही झाले आता फायनली 1 किलो पापड गेलेत आपण आज. आणि आता फ्रेश वगैरे होतो आणि तुम्हाला जे काय घेतलंय ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजून गेलेत. 8 वाजायला आलेत आणि हे बघा जे तुम्हाला गिफ्ट दाखवायचं होतं जे आम्ही घेतलंय
आमच्या पापडाच्या छोट्याशा बिझनेस मधून 2 महिन्याच्या. हे बघा इथे, हे बघा इथे दाखवतो तुम्हाला, थांबा. तोपर्यंत हे बघा काय करते. इथे वडापाव खाते, आम्हाला सांगते बाहेरचं खाऊ नको, आणि स्वतः वडापाव खाते. हिला हिला बघा किती पटलं ते. शायना सारखं सांगतात खाऊ नका आणि स्वतः खातात आता बाहेरचं. चल आता उघड, चला कर. कर आता ओपन मी कर. बघते. तू कर ओपन, नाही. कर कर चल. अक्षूपेक्षा थोडीशी छोटी आहे मशीन. आता अक्षू उघडते आणि दाखवेल आपल्याला काय आहे ते. आपण मम्मीला हे पाहिजे होती, होममेड चक्की पाहिजे होती, आटा फिटनेस फॉर्म्युला इंडियाज नंबर आटा चक्की. बघूया आता ओपन करून कशी आहे, दाखवतो तुम्हाला. काढा, ओपन करा. हो, टांग टाळांग 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 टाळांग. पॅक बी करून दिले रे मी. हे बघा मशीन आपली आली आहे. समोरून दाखव, समोरून दाखव. मम्मीला जे पाहिजे होतं ते आपण घेतलंय. मस्त मशीन, ही आमची मशीन. वरून दाखव तोपर्यंत. बघा एक नंबर आहे. इथे ते बघूया आपण. इथून टाकायचं 4.5 ते 5 किलो मध्ये गहू वगैरे राहतील, आणि इथून खालून हे बघूया ना. हे बघा, हे असं बंद आहे, उघड. हे बघा इथे ते ग्राइंड होतं, इथे ग्राइंड होणार, दाखवते. इकडे असं ग्राइंड होणार, हे सगळं दळण याच्यात पडणार. हे पण आता कसं आहे थांबा दाखवतो. हे असं मग इथून असं काढायचं सगळं ओपन करून. मस्त आहे, यूज करून बघू. मम्मीला पाहिजे होतं, आपण घेतलंय. आता व्हिडिओ एंड करूया थोड्याच वेळात. तर मम्मी कशी वाटली तुला मशीन आपली? चांगली आहे. चांगली कशी? आता घ्यायचीच होती ती आधी इच्छा पूर्ण झाली. काय बोलते? हे घ्यायचीच होती पण ती आधी इच्छा पूर्ण झाली. आणि आज चांगल्या संकष्टीच्या दिवशी मस्त आम्ही घेतली आहे. दिवस पण चांगला होता. 2 महिने आम्ही पापड केले. आमच्या पापडात थोडेसे अजून आम्ही टाकले स्वतःचे, आणि मग आम्ही मशीन घेतली. मस्त आहे मशीन. म्हणजे आम्हाला दळणाला वगैरे लागायचीच, पापडाचं पीठ करायला वगैरे ते लागायचेच आम्हाला दळणाला. तर आम्ही बोललो मशीन घेऊन टाकूया. आता हळूहळू आपण काय अजून काय घ्यायचं आपल्याला? वजन काटा घ्यायचा एक, तो पण आम्हाला लागतो, तो आमच्याकडे नव्हता. आणि नंतर मग ती पॅकिंग करायची मशीन, ती पण घेऊ थोड्याच दिवसांनी. पुढच्या वर्षी अजून बिझनेस वाढवू आपला, आणि असं चालू ठेवू. काय काकी खुश आहे का? काका पण खुश आहेत पण दाखवत नाहीये, बाहेरून दाखवत नाही. बसले पोचव त्यांची बस. तर चला, तुम्हाला छोटासा ब्लॉग आपला, आणि पापड कसे लाटले ते पण सांगा, कारण की हिच्यापेक्षा चांगले लाटले. हिच्यापेक्षा काकींचा बिझनेस स्टार्टअप झालाय, तर काकींचा बिझनेस चांगले होते ना. तुम्हाला तर पापडसाठी ऑर्डर अजून ऑर्डर येऊ द्या आम्हाला पापडाच्या, आणि आम्ही असेच लाटत जाऊ. आणि कमेंट करून सांगा मी कसे लाटले ते. हिच्यापेक्षा चांगले लाटले तर मला माहिती आहे. तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये कसे वाटले ते. ठीक आहे, तर आता भेटूया. म्हणजे आज वेगळाच ब्लॉग बनवला मी. काहीतरी वेगळं करूया म्हणून हा ब्लॉग बनवला. ब्लॉग कसा वाटला ते एका लाईक वर आणि एका कमेंट वर सांगा. आणि असंच अजून नवीन नवीन ब्लॉग येतच राहतात, तुम्हाला माहितीच आहे. तर ह्या ब्लॉगला लाईक करा आणि एक कमेंट करा, आणि नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला. तर तोपर्यंत आता भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, जय शिवराय.